वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपली टूर चालू आहे ते 11 मारुतीची टूर चालू आहे. आणि मागच्या 2 एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं असेल 5 मारुतीचं आपण घेतलेलं दर्शन. आज आपण चाललो आहे ते सज्जनगड आणि खिंडीतला गणपती तो बघण्याकरता. 11 मारुतीच्या टूरमध्ये हे ऑन द वे जे काय आपल्याला जास्त दिसतं आहे त्या गोष्टीचं सुद्धा आपण टेम्पल्सना पण आपण व्हिजिट करणार आहोत. मागे सांगितल्याप्रमाणे आम्ही आलेलो आहे ते विजय वाठारे यांच्याबरोबर 11 मारुतीची दर्शन घेण्याकरता. कराडमध्ये आमचा मुक्काम आहे आणि आपण आत्तापर्यंत बघितले ते 5 मारुती. त्यातला उंब्रजचा मारुती, खडा मारुती, नंतर चाफळमधले 2 मारुती, दास मारुती, वीर मारुती आणि नंतर आपण बघितला ते माझगावचा मारुती. त्याचबरोबर आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींची ज्या जागी पहिली भेट झाली ती पण बघितलं. आपण आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत ते सज्जनगडला जाणार आहोत आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे खिंडीतला गणपती. या 2 गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला आपण आता पहिलं जाऊया ते खिंडीतला गणपती आणि त्याच्यानंतर मग आपण सज्जनगडला जाऊया. उंब्रजच्या मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो ते खिंडीतला गणपती बघण्याकरता. काय रस्ता पण सुंदर आहे बघा. दोन्ही बाजूनी अशी मोठमोठाली झाडं लावलेली आहेत आणि त्याची सावली पण फार सुंदर आहेत. रस्ता अतिशय सुरेख आहे आणि आता आपण पोचलेलं आहे ते तिथला गणपती आणखीन कुर्णेश्वरचं देवस्थान. आपण फक्त गणपतीचं दर्शन घेणार आहोत आणि मग तिथून निघून आपण सज्जनगडला जाणार आहोत. सातारा शहरातील अजिंक्यतारा या सुप्रसिद्ध गडाच्या पायथ्याशी असलेल्या खिंडीतील गणपती आणि त्याच जवळ असलेले हे पूर्णेश्वर महादेवाचं मंदिर, ही दोन्ही मंदिरं साताऱ्यातील प्रसिद्ध तीर्थस्थाने आहेत. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्श झालेली ही प्राचीन मंदिरे अनेक भाविकांची स्थान आहेत. उजव्या साईडला आपण जो वरती बघतोय हाच तो अजिंक्यतारा किल्ला आणि या किल्ल्याच्या पायथ्याशीच हे ते तिचं मंदिर. चला आता आपण बघूया गणपतीचं मंदिर. पायऱ्या उतरून आपल्याला देवस्थानापर्यंत जाता येतं. सातारा शहरातून गडाकडे जाणाऱ्या मार्गावर एका बोगद्यातून बाहेर पडल्यावर खिंडीतील गणपती व कुर्णेश्वर महादेवाचे स्थान आहे. मार्गावर असलेल्या कमानीतून सुमारे 100 पायऱ्या उतरल्यावर गर्द झाडीमध्ये असे हे गणपतीचे मंदिर आपल्याला दिसते. मग गणपतीच्या मंदिरामध्ये सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना केलेली आहे. आणि तुम्हाला सभामंडपात गणपतीचे वाहन, मूषकाच्या हातात लाडू असलेली धातूची मूर्ती आहे आणि त्यापुढे गर्भगृहातील मखरात शेंदूर चर्चित गणपतीची मूर्ती आहे. मूर्तीच्या मस्तकावर चांदीचा मुकुट असून मूर्तीच्या मागील बाजूस चांदीच्या पत्र्यावर कोरीव काम करून सजावटसुद्धा करण्यात आलेली आपल्याला दिसत आहे. या मंदिराचा सभामंडप कौलारू असून गर्भगृहावर असलेल्या शिखरामधील देवळामध्ये विविध देवी देवतांच्या मूर्तीसुद्धा आपल्याला दिसत आहेत. गणपतीच्या मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या सभागृह वजा इमारतीजवळून आणखीन खाली जाणारा दगडी पायऱ्यांचा एक मार्ग आहे. या वाटेने पुढे गेल्यावर कुणकेश्वरांच्या महामंदिराकडे जाता येते. आम्ही ह्या काय कुणकेश्वरांच्या मंदिराकडे गेलो नाही कारण आम्हाला जरा टाईम कन्स्ट्रेन होता. पण तुम्ही जर ह्या मंदिराकडे येणार असाल तर नक्कीच थोडा वेळ काढून या आणि कुणकेश्वरांचं मंदिरसुद्धा नक्कीच बघून या. परिसर अतिशय सुंदर असा परिसर आहे आणि तुम्हाला इथे नक्कीच एक 2 तास तरी बसायची इच्छा होईल. आजूबाजूला गर्द झाडी
असं जंगलात आपण आल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे अतिशय प्रसन्न असं हे वातावरण आहे. शांतता तर खूपच आहे. हे दिसतंय हे दुसरं एक मंदिर आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघताय ही बदकं सुद्धा तुम्हाला इथे फिरताना दिसतील. गर्भगृहामध्ये आपण जी मूर्ती बघितली ती मूळ मूर्तीच्या पुढे भिंत घातलेली असून ती मूर्ती कायमस्वरूपी झाकण्यात आलेली आहे. तिच्या पुढे ठेवण्यात आलेल्या नवीन मूर्तीची येथे पूजा केली जाते आणि जी आपण आता मूर्ती बघतोय ती नवीन मूर्ती आहे आणि त्याच्या मागे जी भिंत आहे ती मूळ मूर्ती होती ती अजूनही आत्मे तशीच ठेवलेली आहे. त्याच्याबद्दल जो इतिहास आपल्याला सांगतोय ते असा आहे की छत्रपती रामराजा महाराजांनी 1698मध्ये सातारा ही आपली राजधानी केली होती आणि त्यावेळी अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या त्या मंदिरामध्ये अनेक भाविक दर्शनाला जात असत. तेव्हा औरंगजेबनी मराठ्यांचं राज्य नष्ट करण्याच्या चंग बांधून तो आला होता आणि साताऱ्याच्या उत्तरेस करंजे गावी त्यांनी आपला तळ ठोकला. त्याचा मुलगा अजिमशहा यास उमरखोडी खोऱ्यात बाजीराव कुर्णाच्या बाजूस वाडीपर्यंत आणि किल्ल्याच्या पूर्व उताराच्या पलीकडे तरबियत खान यांचे तळ होते. त्यामुळे औरंगजेबनी चहूबाजूंनी या अजिंक्य किल्ल्याला घेरले होते आणि जेव्हा किल्ल्याचा वेढा पडल्यानंतर मुस्लिम सैन्याकडून खिंडीतल्या गणपतीची विटंबना होऊ नये म्हणून मूळ मूर्तीसमोर एक भिंत घालण्यात आली. समोर त्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना तेव्हा केली गेली. पुढे अनेक लढाया झाल्या. त्यात पुन्हा अजिंक्यतारा किल्ला मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला. परिस्थिती व्यवस्थित झाल्यानंतर येथील मूळ मूर्ती बाहेर काढावी असे भक्तांच्या मनात आले. पण त्यावेळचा जो पुजारी होता त्या पुजाऱ्याच्या गणपतीने दृष्टांत देऊन सांगितले की मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका आणि सध्या जी मूर्ती आहे तिचीच पूजा यापुढेही सुरू राहू द्या. आणि त्याचप्रमाणे आपण जी मूर्ती बघतोय ती मूर्ती आहे आणि खरी मूर्ती अजून भिंतीच्या आतमध्येच ठेवलेली आहे. चांगल्यापैकी दर्शन झाल्यानंतर आम्ही पायऱ्या चढून परत वरती आलो. 50 ते 60 पायऱ्या आहेत त्या चढून वरती आलो. पण तुम्हाला आजूबाजूची ग्रीनरी बघून अजिबात थकवा येत नाही. समोर दिसतोय तो अजिंक्यतारा किल्ला, त्याच्याबद्दल आपण आता माहिती घेतली आणि आम्ही पुढे निघालो ते सज्जनगडला. अशी जे सुरेख असा हा रस्ता आहे. तर आता आपण भेटूया गडवर आणि तिथूनची माहिती घेऊया. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मग आम्ही आलो ते सज्जनगडवर. ही दिसते ही पार्किंगची जागा आणि इथे बरेच काही स्टॉल आहेत. तिथे तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट, तुमचं सरबत किंवा काय जे पाहिजे असेल ते घेऊन वरती सज्जनगडाकडे चालू शकता. पुढे हा दिसतोय जरा 2 वाटा आहेत. एक राईट हँड साईडला आहेत आणि दुसरी एक पाऊल वाट आहे. आम्ही या पाऊल वाटनी गेलो जाताना, कारण पायऱ्या चढतापेक्षा ही पाऊल वाट चांगली आहे आणि पाऊल वाटवरनं जाताना तुम्हाला आजूबाजूचं जे काय व्ह्यू आहे तो सुद्धा अतिशय चांगला व्ह्यू तुम्हाला दिसतो आणि जास्त थकायला पण होत नाही पाऊल वाटनी गेल्यानंतर. कारण पायऱ्या आपण 100-1 तरी पायऱ्या असाव्या असं वाटते. याच पाऊल वाटवरनं सज्जनगडला जे काय मटेरियल जातं तर त्यांच्या गाड्या, ज्या सज्जनगडच्या गाड्या आहेत त्या दिसतंय, ह्या गाड्या इथे त्यांचं सगळं मटेरियल घेऊन जातात आणि त्यांची ही लिफ्ट आहे. या लिफ्टमधनं ते मटेरियल वरती खेचतात. हा टेम्पो आहे तो माल घेऊन आलेला आहे आणि ही लिफ्ट खाली येते. नंतर राईट हँड साईडला तुम्ही वळल्यानंतर परत पायऱ्या, ज्या मेन पायऱ्या त्या मेन पायरीला आपण जोडलो जातो आणि तिथून पुढे जातो ते मेन प्रवेशद्वाराकडे. पूर्वी सज्जनगड हा परळी किल्ला म्हणून ओळखला जायचा. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 एप्रिल 1673ला हा जिंकल्यानंतर आणि समर्थ रामदास स्वामीच्या वास्तव्यामुळे सज्जनगड म्हणून प्रसिद्ध झाला. गडावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. साधारण एक
70-80 पायऱ्या असतील. त्याच्यानंतर आपल्याला पहिलं लागतं ते गडाचे पहिले प्रवेशद्वार, ज्याला छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर जे दुसरं प्रवेशद्वार आहे त्याचे नाव आहे श्री समर्थ प्रवेशद्वार. पहिले प्रवेशद्वाराच्या इथे जो दरवाजा आहे तो पण बघा किती असा मजबूत दरवाजा आहे आणि त्याच्यावर असे वरती सुळे लावलेले आहेत. म्हणजे शत्रूंचा अटॅक करायला आला हत्ती तर त्यांना हे वरचे सुळे लागू शकतात. किल्ल्यावर जाण्याची वेळ पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे आणि त्याच्यानंतर किल्ला हा लोकांकरता बंद राहतो. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु संत रामदास स्वामी यांचे अंतिम विश्रामस्थान किंवा आपण म्हणू समाधी स्थळ आहे. त्यामुळे हे ठिकाण केवळ किल्ला नसून एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून मानले जाते. किल्ल्याची वास्तुकला मराठा शैलीचं प्रतिबिंबित करते, ज्यात मजबूत भिंती आणि दरवाजे आहेत. किल्ल्यावर श्रीराम मंदिर, देवी मंदिर आणि अनेक प्राचीन वस्तूसुद्धा आहेत. आणि या किल्ल्याची देखभाल श्री स्वामी रामदास स्वामी संस्थानमार्फत केली जाते आणि भाविकांसाठी इथे विनामूल्य निवास आणि महाप्रसादाची म्हणजे जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. समर्थ स्वामी प्रवेशद्वाराच्या इथे आपल्याला किल्ल्याचा पूर्णप्रमाणे नकाशा दिसतो आणि कुठल्या गोष्टी वास्तू आहेत ते पण बघायला मिळतात. हा एक लेख लिहिलेला आहे आणि त्याचा अर्थसुद्धा इथे आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर आपण पुढे निघतो पायऱ्यांवरनं मेन मंदिराकडे, म्हणजे मुख्य मंदिराकडे. पायऱ्यांवरनं पुढे गेल्यानंतर मंदिर प्रवेशद्वाराच्या डाव्या साईडला एक अंगला देवीचे मंदिर म्हणून तुम्हाला तो बोर्ड दिसतोय. अंगापूर गावाजवळील कृष्णा नदीच्या डोहात समर्थ रामदास स्वामींना रामाच्या मूर्तीसह महिषासुर मर्दिनीची म्हणजे अंगला देवीची मूर्ती सापडली होती आणि ही ही मूर्ती स्वामी समर्थांनी गडावर आणून त्याचं मंदिर केलं. मंदिरात रोज पूजा अर्चा आणि आरतीसुद्धा होते आणि ज्यामध्ये बरेचसे भाविकसुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होतात. पुढे जातोय गेल्यानंतर मला ही आजूबाजूला दुकानं पण दिसतील. इथे तुम्हाला कोल्ड्रिंक घ्यायचं असेल तर त्याचीसुद्धा व्यवस्था होऊ शकते. लेफ्ट हँड साईडला इथे सज्जनगडाचं मुख्य कार्यालय आहे आणि ह्या कार्यालयामधूनच आपल्याला विनामूल्य इथे राहण्याची व्यवस्था इकडून या कार्यालयामधनं होऊ शकते. पुढे आम्ही गेलो आणि उजव्या साईडला पेठ मारुतीचं मंदिर लागलं. मंदिरामध्ये जाऊन आम्ही मारुतीचं दर्शन घेतलं. सुंदर अशी ही मूर्ती आहे. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि समोरच श्रीधर स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेतलं. 1927मध्ये श्रीधर स्वामी सज्जनगडावर आले आणि त्यांनी श्री समर्थ रामदास स्वामी यांची सेवा करून कृपा संपादन केली. त्यांनी गडावर साधना केली आणि नंतर कर्नाटकात जाऊन समर्थ संप्रदायाचा ते प्रसार केले. 1935मध्ये ते पुन्हा गडावर आले. तिथे अनेक रामदासी साधक त्यांच्याभोवती एकत्र जमले. त्यांच्या भक्ती आणि साधनेचे सज्जनगडाचे आध्यात्मिक महत्त्व आणखीनच वाढले, जिथे त्यांचे चरण आजही अनेकाला प्रेरणा देतात. त्यांचं पादुकांचं आणि यांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आम्ही आलो ते रामदास स्वामींचं संस्थान जे आहे त्याच्यामध्ये आलो. याची स्थापना 1648मध्ये श्री रामदास स्वामींनी या संस्थेची स्थापना केली. या स्थापनेचं उद्दिष्ट एक होतं की रामदासी संप्रदायाच्या सामाजिक आणि परमार्थिक कार्याला
चालना देणे. श्री समर्थ सेवा मंडळ आणि संस्थानाच्या माध्यमातून येथे समर्थांची सेवा आणि साधना करण्याचे काम सुरू आहे. ह्याच गडावर श्री समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. हे जे मंदिर आपण आता बघतोय हे सज्जनगडावर आहे आणि ते एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून आहे. सर्वांना समर्थांना जिथे अग्निडाग दिसला त्या तळघरातील समाधी मंदिर आहे आणि त्यावर वरती आहे ते राम मंदिर आहे जे छत्रपती संभाजी महाराजांनी बांधले होते. आतमध्ये फोटोग्राफी करण्याकरता परमिशन असल्यामुळे आम्ही तिकडे जास्त काय फोटोग्राफी केली नाही. तळघरातली समाधी पण अतिशय सुंदर आणि अतिशय प्रसन्नदायक आहे. आपण गेल्यानंतर 10 मिनटं तिथे बसल्यानंतर खरंच अगदी मनाला शांती मिळते. नंतर आम्ही निघालो ते सज्जनगडावरच असलेलं धाब्याचा मारुती मंदिर. हे मंदिर समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले एक ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर सज्जनगडाच्या पश्चिम बाजूकडील टोकावरील बुरुजाजवळ आहे आणि असं म्हणतात की समर्थ रामदास स्वामी येथे बसून नेहमी सूर्यास्तासाठी ते इथे येत असत. मी जर सध्याची जर स्थिती ते बघितली तर अतिशय सुरेख असं पाऊलवाट तयार केलेली आहे या मंदिराकरता जाण्याकरता आणि आजूबाजूचा जो परिसर जो आहे अत्यंत प्रशस्त आणि हे मंदिरसुद्धा अतिशय सुंदर दिसतं. फरसबंदी आणि विसाव्यासाठी सुद्धा कट्टे अगदी व्यवस्थित बांधण्यात आलेले आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही समजा इथे संध्याकाळी आले तर हवामान अतिशय प्लेझंट असं हवामान असतं आणि या मंदिराच्या त्या बाजूला तुम्हाला दरी आणि उरमोडीचं नदीचं आणि तो दिसतोय हे धरण अतिशय सुंदर असं हे दृश्य दिसतं. जर हवा क्लिअर असेल तर रिअली फारच सुंदर असं हे दृश्य दिसतं. आजूबाजूला तुम्ही दरी बघतायत, तुम्हाला कास पठारसुद्धा इथे जर क्लिअर असेल वेदर तर तुम्हाला इथून दिसू शकतं. ही नदीचं पात्र पण बघा किती सुंदर असं पात्र आहे आणि फोटोग्राफी करता तर अतिशय उत्कृष्ट अशी ही जागा आहे. या रस्त्याने तुम्ही चालत गेला का एक पूर्ण प्रदक्षिणा सज्जनगडाला पूर्ण होते. आजूबाजूला सुद्धा बघा चालण्याकरता किती सुंदर अशी ही व्यवस्था केलेली आहे आणि तुम्ही जेव्हा चालत असता तेव्हा तुमच्या उजव्या बाजूला जी दरी दिसते आणि धरण पण काय सुंदर दिसते. हे एक छोटंसं मंदिर आहे, मला आता याचं नाव माहीत नाही आहे. हे सुद्धा मारुतीच्या मेन मंदिराच्याच जवळ आहे आणि अतिशय सुंदर असं हे छोटंसं असं मंदिर बांधलेलं आपल्याला इथे दिसतंय. इथून तुम्ही पुढे बघाल तर तुम्हाला मारुतीचं मंदिर अगदी व्यवस्थित दिसतं. सुंदर असं हे कळस असलेलं मंदिर आपल्या इथे दिसतंय. ह्याला हे आहे ते धाब्याच्या मारुतीचं मंदिर. आता आपण आतमध्ये जाऊया आणि मंदिरामध्ये मारुतीचं दर्शन घेऊन नंतर आपण पुढे सज्जनगडचं गडामध्ये आपला जो महाप्रसाद आहे ते महाप्रसाद घेण्याकरता आम्ही पुढे जाणार आहोत. काय छोटंसं आणि सुंदर असं हे मंदिर आहे. व्ह्यू सुंदर आहे. हवा पण अशी प्रचंड अशी हवा आपल्याला इथे दिसते आणि नक्कीच तुम्ही जर सज्जनगडावर आला तर धाब्याच्या मारुतीला दर्शन घेण्याकरता नक्कीच जा. त्याच्यामुळे तुम्हाला सज्जनगडावर अख्खी फेरी मारता येईल आणि इथूनच तुम्ही अंगलाई देवीच्या मंदिराकरता सुद्धा पुढे जाऊ शकता. नंतर आम्ही प्रसादाचं जेवण घेतलं. अतिशय सुरेख चव असलेलं हे प्रसादाचं जेवण आहे आणि तुम्ही बघता हा महाप्रसादाचं जेवणाकरता इथून तुम्हाला एंट्री मिळते आणि हा एक
मोठाच्या मोठा हॉल आहे, जिथे तुम्हाला 12:30 ते मला वाटतं 1:30 का 2 वाजेपर्यंत प्रसाद मिळतो. पाण्याकरता पिण्याकरता पण चांगली सोय अशी इथे केलेली आहे. नंतर इथे समर्थ स्वामीचं एक म्युझियमसारखं फोटोग्राफ्स ठेवलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही जर तिथे आले तर नक्की बघा. अतिशय सुरेख असं हे संग्रहालय म्हणता येईल आपण, ते इथे ठेवलेलं आहे, मेंटेन केलेलं आहे. फारच छान. समर्थ चरित्रावली असं त्याला म्हणतात. हे करून आम्ही मग पुढे निघालो. ते आमच्या जिथे कार पार्क केली होती त्या कारमध्ये जाण्याकरता पायऱ्यांवरनं आम्ही पुढे पार्किंग प्लेसकरता आम्ही निघालो. पायऱ्यांवरनं उतरत असताना तुम्हाला इथे समर्थ स्वामींनी जे 11 मारुतीची स्थापना केली त्याचे सर्वांचे असे दर्शन इथे आपल्याला मिळते. उतरताना पायऱ्या तसं काय फार त्रास होत नाही. अतिशय सुरेख आजूबाजूचा व्ह्यू बघत तुम्ही आरामात एक 20-25 मिनटात पार्किंगपर्यंत पोचता. नंतर आम्ही हळूहळू पायऱ्या उतरत आणि आजूबाजूलाच्या जे 11 मारुतीचं दर्शन घेत खाली आमच्या पार्किंगपर्यंत चालत गेलो. अतिशय सुंदर असं आमचं सज्जनगडचा प्रवास झाला आणि गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन ते तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं, ते सुद्धा अतिशय सुंदर असं आमचं दर्शन झालं. आता पुढे आम्ही जाणार आहोत ते दुसरे मारुती बघण्याकरता. तुम्ही पण सज्जनगडवर जर येणार असाल तर जाताना त्या पाऊल वाटणी प्रति सज्जनगडवर जा आणि येताना ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या पायऱ्यांवरनं खाली उतरा. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? थँक्स फॉर वॉचिंग. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आता आपण घेऊन येऊ पुढचे मारुती. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.